मिल्क चार्जरचे रिझल्ट कसे आहेत आता? मिल्क चार्ज चांगलंच आहे ना ते. काय फरक जाणवला तुम्हाला? हा काय फरक जाणवला? फरक म्हणजे आता बरंच डॉक्टरचं हे बंद झालंय माझ्याकडे येण्याचं प्रमाण त्यांचं. म्हणजे आणि वैरण काय प्रमाण कमी झालं? डॉक्टर डॉक्टर म्हणजे डॉक्टरचं प्रमाण कमी झालं. बरं, हां. हा तिथं एक पैशाची बचत झाली. ओके. आणि वैरण वैरण अशी टाकली का उष्टवर ठेवायची ना थोडी 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 थोडी. बरं, 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 बरं. हा ती पण आता म्हणजे राहतच नाही बा, पुसून खात्यात सगळं ओके, हां. असं. आणि जुलाब तर मध्ये आधी अशी व्हायचे जुलाब ना, हां, हां, पण हां. ते बंदच आहे जुलाबाचं प्रमाण म्हणजे आता. ओके. म्हणजे शेण घट्ट आहे एकदम. हा एकदम घट्ट पाणी एकदम घट्ट आहे. ओके, चालेल ना. पूर्वी मिल्क चार्जर कधीपासून वापरता तुम्ही? आता वर्ष झाले. वर्ष झाले का? हम्म. बरं, किती गाईंना वापरताय? ते 12 गाय आहेत लहान मोठ्या सगळ्या. 12 गाई? बरं. हा हा. ओके. मग आता तुम्हाला दुधामध्ये काय फरक पडला? पूर्वी ज्यावेळेस वापरायचे आता वापरतायत त्याच्यामध्ये काय फरक जाणवतोय? म्हणजे पूर्वी वापरत नव्हते आणि आता वापरताय त्याच्यामध्ये? आता आता वापरतो आता दूध पण चांगलं आहे आणि फॅट पण 2-4 पॉईंट वाढावर राहिली ना हां ना? त्याच्यात. हा. बरं. पूर्वी किती बाजार मिळायचा? आता किती फरक पडलाय? आता आता पडतो जवळजवळ 38-39 पडतो. बरं. आणि हां. पहिलं 22-23 पडायचं असं. अरे बापरे! हा म्हणजे फॅटच नव्हती ना त्या टायमाला, हां, पातळ हां, एकदम हां. तिकडे होतं. ओके, ओके. आणि मग डॉक्टरचा खर्च कमी झाला? हा म्हणजे ओके. डॉक्टर आता नाही येतंय, फक्त गाय लावाय येते लावायला. काही शेणामध्ये काही फरक जाणवला का तुम्हाला शेणखतामध्ये? शेणखत आहे ना, तर ते जिथून आणतोय ते चालते त्यांना लागत होतं ना. हां. ते एकदम फार पहिलं शेणखत कसं होतं तसं नाही आता. ते याच्यावरच सारखं झालं चहा चहाची पावडर पावडर सारखं. ना. हां, हा हां. एकदम फार भुसभुशीत आहे. बरं. आणि बरंच लई आहे ना आता ते. हां ना? ते आलते त्यांना लागत होतं पाहायला, पण ते म्हणले ट्रॅक्टर एवढ्या लांब न्यायला भाड्यातच आम्हाला नाही, नाही. पडला. तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये टाकलं ना सर हे, हा. शेतीमध्ये सुद्धा रोगराई कमी होईल आणि पीक उत्पन्न वाढेल तुमचं. नाही नाही आता ते जवळजवळ 35 एक ट्रॅक्टर आहे, ते सगळे शेतीतच टाकायचे. नाही, नाही. टाका. तुम्हाला खूप चांगला फायदा होईल त्याचा. हां? हा ओके. शेतीलाच टाकायचे सगळं नक्कीच, नक्कीच. असं. तर काही अडचण नाही. हां? हा हा. काही अडचण अजून काही? हा अडचण आल्यावर तुम्हालाच फोन करतो पहिला. चालेल. ओके, ओके. चालेल. चालेल चालेल. धन्यवाद सर.